श्रीराम मागे बोलिला संसारिक, त्यागे विन नव्हे की साधक. ऐका हो याचा विवेक ऐसासे, सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे. संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा, कुबुद्धी त्यागे विना काही सुबुद्धी लागणार नाही. संसारिका त्याग पायी ऐसासे, प्रपंची वीट मानिला मने विषय त्याग केला. तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. ठीक आहे. दशक 5वा आहे ना? दशक 5वा, समाज 10वा. समाज 10 आहे. सिद्ध लक्षण सांगितले. आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि सिद्ध लक्षण आली आहेत. ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थांनी या 5व्या दशकामध्ये ही आता सिद्ध लक्षणं सांगतात. त्याच्या आधीच्या समासात 9व्या साधक कसा असतो, त्याच्या आधी बद्ध मुमुक्षु लक्षण सांगितली, त्याच्या आधी बद्धाची लक्षण सांगितली. म्हणजे जीवाच्या 4 अवस्था असतात बघा, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, अशी क्रमवारी आहे अवस्थांची. तर बद्ध कोण, एखादी लक्षात घ्या. भगवद्गीतेतला एक फार सुंदर श्लोक आहे. भगवंत सांगतात, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन. लक्षात ठेवा हे सूत्र. माझेच अंश आहेत सर्व जीव जे काही दिसत आहेत 4 खाणीमधले, ते सारेच्या सारे अवघे मी सनातन आहे, माझे अंश आहेत. जीवलोके ममायवांशो, माझेच अंश आहेत. हे सूत्र पडून कायम लक्षात ठेवा. तर जे काही आहे जीवभूत, ते त्या सनातन परमात्म्याचे अंश आहेत, म्हणजे तेच आहेत. लक्षात ठेवा. बर, तर बद्ध कोणाला म्हणायचं, मुमुक्षु कोणाला म्हणायचं, साधक कोणाला म्हणायचं? तर बद्ध म्हणजे अज्ञानी आहे, अज्ञान आहे. म्हणजे त्याला ते मूळ जे आहे स्वरूप म्हणून आपलं, ते उमगत नाही, कळत नाही. देह हेच आपले रूप आहे आणि देहामुळे दृष्टीला जे काही जाणवतं, दिसतं, भासतं, ते खरं आहे, अशी त्याची खोंडगाठ पक्की झालेली आहे. पण हे अज्ञान आहे, म्हणून तो त्या अज्ञानाने बद्ध झालेला आहे आणि ह्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये बेल काढतोय. बरोबर आहे. त्याच्या पुढची अवस्था आहे ती मुमुक्षु. म्हणजे त्या बद्धपणाच्या अवस्थेमध्ये, अज्ञानामध्ये काही भाग्य असेल तर त्याला त्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा मार्ग कुठेतरी असा दिसायला लागतो आणि मग त्याच्या ठिकाणी मोक्षाची इच्छा, मुमुक्षु म्हणजे काय, मोक्षाची इच्छा निर्माण होते. ती पुढची अवस्था त्याची झाली आणि मग त्या दृष्टीने तो शोध घ्यायला सुरुवात करतो की माझा मोक्ष, मला ह्या जीवाची ही जी माझी हीनदीन अवस्था, यातून बाहेर कसा पडू, हे दुःख भोग कसे मला टाळता येतील. बरोबर. मग ती पुढची अवस्था त्याची सुरू होते, ती मोक्षची. तिथे म्हणजे प्रपंचाचा वीट येतो, नको तो प्रपंच, हे दुःख भोग नको मला. आणि काय पुढची अवस्था, काय काय पुढे याच्या आहे की नाही, याचा शोध घ्यायला सुरुवात करतो.
आणि यातून सुटकेचा मार्ग कोणता हे पाहायला लागतो. मग ती मुमुक्षुची अवस्था झाली. आणि मग कोणीतरी त्याला जाणता भेटतो आणि त्याला मार्ग दाखवतो की हा असा मार्ग आहे बाबा, इथून तू अशा अशा रीतीने काहीतरी साधना कर, साधन कर. मग ते नामस्मरण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, जे काही असेल त्याला तो मार्ग दाखवतो, हे तू कर. आणि तो ती वाटचाल सुरू करतो. त्याला म्हणायचं परमार्थाची वाटचाल सुरू करतोय. म्हणजे अज्ञानातच आहे पण परमार्थ काय याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. मग त्याला म्हणायचं साधक, साधना, साध्य. त्याला काहीतरी दाखवलं जातं, दिसतं या सुटकेचा मार्ग हा आहे आणि ते साध्य आहे. म्हणजे मोक्ष हा आहे. म्हणजे हे आहे माझी जीवाची जी हीन अशी अवस्था आहे, दुःखी कष्टी, यातून मला बाहेर पडायचं आहे. आणि या दृष्टीने तो साधना करायला लागतो, तो साधक होतो. त्यामुळे पुढे जे काही आहे त्याच्या वाटचालीमध्ये तो जे काही करेल, काय वाचन करेल, काय तीर्थाला जाईल, काय भजन करेल, पूजन करेल, सद्गुरूच्या ठिकाणी आपण मठामध्ये जातो, इथे जातो, तिथे जातो, गुरुची स्थान आहे तिथे जातो, देशाटन करतो, हे सगळं जे काही कोणी उपास तपास काय जसं त्याला मार्ग सांगितला असेल, दिसला असेल, मग ती जे काही करतो ते साधक अवस्थेमध्ये करतो. लक्षात घ्या. मग हे प्रपंचातून बाहेर पडायचंय. प्रपंच म्हणजे जीवाची अवस्था. 5 तत्वांचं तयार झालेलं जे काही जीव म्हणजे पिंड आहे आणि ब्रह्मांड आहे त्यातच आहे ना तो. मग यातून बाहेर पडायचा आहे, तो मोक्षाचा मार्ग आहे. पिंड आणि ब्रह्मांड हे 5 तत्वांचं आहे आणि हे ज्याच्या आधारे आहे. म्हणजे पिंड ब्रह्मांड 5 तत्व हे गुणामध्ये आलं बघा. आणि हे ज्याच्या आधारे आहे तो ते निर्गुण तत्व आहे, तो निर्गुण देव आहे. तर हे आहे अंतरात्म्याचं, चैतन्याचं जे काही जाणवते ते विश्व अवघ जीवाचं, ते सगुण देवामध्ये आलं, अंतरात्म्याच्या जाणीवेतलं आलं. आणि मोक्ष त्याला कळायला लागतो तो असा की हे माझ्या जाणीवेला जे जे जाणवतंय ते मला बद्ध करतंय, ते मला बांधून ठेवतंय या सर्व चक्रामध्ये. तर यातून मला सुटायचं असेल तर ही जाणीव ज्याला हे त्याला सद्गुरूकडून हे ज्ञान प्राप्त होतं. लक्षात घ्या, सद्गुरूकडूनच हे ज्ञान प्राप्त होतं. तर यातून मला सुटायचं असेल तर सद्गुरू मला सांगतायत की ही जी जाणीव आहे ती बद्ध करते तुला. ते अज्ञानच आहे. जाणीव म्हणून ज्ञान वाटतंय पण या 5 तत्वाचं प्रपंचाचं ते ज्ञान आहे, ते कळते पण आहे. पण ते ज्याच्या आधारे आहे ते निर्गुण तत्व आहे, ते तुला कळलं पाहिजे, ते तुला उमगलं पाहिजे. हे लक्षात घ्या. तेव्हा नामस्मरण कर, भजन कर, आणि ते आत्मज्ञान म्हणून जे आहे हे ज्ञान चैतन्यातून ते वेगळं आहे, आत्मज्ञानच आहे. पण ते ज्याच्या आधारे आहे ते परात्म ज्ञान आहे, परेच्याही पलीकडचं असं ते ज्ञान आहे. परेच्याही पलीकडे, परेहून पर, परेहून पर, त्याला अपरा म्हटलेलं आहे. परा म्हणजे हे इथलं सगळं आलंय. तर परेहून पर नामदेव म्हणतात, परेहून पर तेथे राहू निरंतर. तर ते निरंतर निर्गुण आत्मदेवाचं, परमात्मा देवाचं ते स्थान आहे, ते अढळ स्थान आहे, तो अक्षय ठेवा आहे, ते सद्गुरूचं स्थान आहे, ते परब्रह्म तत्वाचं स्थान आहे, परब्रह्मच आहे. तर ते मला काय आहे ते कळलं पाहिजे. म्हणून सद्गुरू असं सांगतात की जाणीवेचा जो जाणता आहे
तर लक्षात घ्या, जाणीवेचा जो जाणता आहे तो आहे, तो निर्गुण देव आहे. तर तो तुझ्या म्हणजे जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. नेणीव म्हणजे काय, पुन्हा अंधारच आला, काही कळत नाही त्याला म्हणायचं नेणीव. पण जाणीव म्हणजे कळतंय. मग कळणं आणि न कळणं याच्याही पलीकडे आहे ते परात्पर निर्गुण परमात्म्याचं स्थान आहे. ते स्थान हे सिद्ध स्थान आहे, त्याला म्हणायचं सिद्ध. तर हे जीवाच्या या 4 अवस्था झाल्या, लक्षात घ्या पुन्हा. हा, एक अज्ञानातली झाली, मग त्यातून बाहेर पडायचं म्हणजे मुमुक्षु झाली. जीव आहे तो नंतर मुमुक्षु, नंतर जे काही करतोय ते मूळ मूळ जे आहे, मुळाचं मूळ निर्गुण तत्व परमात्मा तत्व ते साध्य करायचं आहे, म्हणून करायला लागतो साधना. त्याला म्हणायचं साधक अवस्था, बद्ध मुमुक्षु साधक. आणि ते प्राप्त करायचं आहे असं जे आहे सर्वाधार म्हणून, ते जाणलं, ते ओळखलं की तेच होतो, त्याला म्हणायचं सिद्ध. ते सिद्ध आहे म्हणजे सर्वाचं मूळ. आता बघा आजचा दिवस काय आहे, गणेश चतुर्थी म्हणता तुम्ही. गणेश गणपती म्हणता तुम्ही त्याला. गणपती म्हणजे काय, गणेश म्हणजे काय म्हणते, परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे गणपती आहे. तिथून गणना सुरू झाली. 1 2 3 म्हणजे काय अवघं जे काय दृष्टीला पडते दृश्यामधलं, त्याचं मूळ स्थान ते गणेशाचं स्थान आहे, ते महागणपतीचं स्थान आहे. लक्षात घ्या, ते स्वरूप, ते सद्गुरु स्वरूप निज आत्मस्वरूप आहे. पुन्हा हे असं लक्षात घ्या, ते निज, निज म्हणजे आपलं निज आत्मस्वरूप आहे. ज्याला त्याला म्हणा महागणपती, त्याला म्हणा महागणपती. तेव्हा चातुर्याने, चतुर्थीचा दिवस आहे, चातुर्याने ते ओळखा, त्या गणेशाला ओळखा. गणेश चतुर्थी. तर ते आत्मस्वरूप आहे, ते सिद्ध आहे, ते सिद्ध आहे. गणेशाचं ते स्थान, महागणपतीचं ते स्थान, ते सिद्ध स्वरूप आहे. ते जाणा. ते एकदा जाणलं, ते जाणीवेच्या कक्षेत नाहीये, पण ते जाणून ते नेणीव स्वरूप कसं आहे, म्हणजे जाणीवही नाही नेणीव नाही असं ते आहे. जाणून जाणता येत नाही, पण सद्गुरु कृपेने त्याचं आकलन होतं त्या आत्मस्वरूपाचं, त्या आत्मस्वरूप आत्मगणेशाचं. हा, कारण तो सद्गुरु जो आहे तो तेच आहे. त्या सद्गुरूची कृपा संपादन करा. सद्गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन करणं हे आहे फार महत्वाचं. हा, ते नामस्मरण जे सांगितलेलं आहे, नाम जिथे आहे तिथे तो राम आहे. राम म्हणजे आत्माराम, आत्माराम म्हणजे तो आत्मगणेश, असं ते लक्षात घ्या. ते जीवाचं, पिंड ब्रह्मांडाचं मूळ आहे, ते शिवाचं शिवस्थान आहे. पण जीव हा जीव नाही, तर जीवभूत ममैवांशो जीवलोके, काय म्हटलंय, जीवभूत हा सनातन, ते सनातन असं शिवस्वरूप आहे. जीव जरी असला तरी त्याचं स्वरूप शिवाचं आहे. हे ओळखा, हे जाणा. मग एकदा तुम्हाला ते तुमच्या जाणीवेच्या क्षेत्रातून ते जाणायचंय. जाणीवेनच जाणायचंय. जाणीव ज्याला जाणते, जाणीव ज्याला जाणवते तो जाणता, तो तोच आहे महागणेश. म्हणजे स्वरूप पुन्हा आत्मरूपपणा, असं ते लक्षात घ्या. तर ते सिद्ध लक्षण अशा प्रकारे ओळखा. आणि काय चातुर्यान, त्याला ती चातुर्य ती बुद्धी लागते. मग ती गणपतीची ती बुद्धी, गणेशाची ती बुद्धी
ती आत्मबुद्धी आहे. त्या बुद्धीचा तेवढाच उपयोग करा. बाकी बुद्धीचा उपयोग या स्वरूपावर, सद्गुरु स्वरूपावर करू नका. ते जाणण्यासाठी करा. ते जाणण्यासाठी करा. ती सद्बुद्धी आहे. ती मग तुमची सद्बुद्धी आहे. तेव्हा ती सद्बुद्धी तुम्हा सर्वांना होवो आणि आत्मरूप, आत्मस्वरूप गणेशाचं सिद्ध असं तुमचं स्वतःचं आत्मरूप ओळखा. तुम्हाला सद्गुरूंचा तो आशीर्वाद आहे. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.